ज्या समाजाला इथल्या जाती व्यवस्थेने गाव कुसाबाहेर ठेवलं त्या समाजाला वर आणण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे की भीमजी के धम्म क्रांती से गुंजे उठा यही एक शोर की भाई चलो बुद्ध की ओर। तो फक्त दिसत नाही पण आज सुद्धा मनामध्ये लोकांचा आमच्याविषयी मान सन्मान नाही आहे। जो समाज प्राण्याची शिकार करून खायचा त्या समाजातील महिला आज या देशाचे राष्ट्रपती आहे। बरोबर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहे सर। नमस्कार मित्रांनो, माझं नाव गौरव देशमुख। तुमचं स्वागत आहे गणित पारावरच्या युट्यूब चॅनल मध्ये। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या युवांना काय शिकवण दिली, ते कसे प्रेरित झाले याबद्दल आपण थोडीशी काही युवकांकडून माहिती घेणार आहे आणि त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे। तर दादा, तुझं नाव सांग आधी आणि तू कसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून प्रेरित झाला याबद्दल थोडी माहिती सांग। माझं नाव कार्तिक परमेश्वर सोन्ने, मी राहणार वेलतुरा तासनगाव जी हिंगोली। मी मातंग समाजाचा आहे। ज्या समाजाला इथल्या जाती व्यवस्थेने गाव कुसाबाहेर ठेवलं त्या समाजाला वर आणण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी युगायुगाच्या गुलामगिऱ्या तोडून आम्हाला या गुलामीतून मुक्त केलं। ज्या धर्मामध्ये गायला साखर आणि मुंगीला भाकर सन्मानाने दिल्या जात होती, ज्या धर्मामध्ये आमच्या सावलीचा विंटाळ होत होता आणि तो विंटाळ दूर करण्यासाठी गायीच्या गोमूत्राचा वापर केला जात होता। गायीच्या गोमूत्राने आमचा विंटाळ जात होता पण माणूस आश्रमाच्या सावलीचा विंटाळ होत होता। ही वास्तुस्थिती आहे। ज्या धर्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या वर्षाच्या गुलामीतून तोडून आम्हाला खऱ्या अर्थाने माणसामध्ये आणलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या द्वारे इथला जो समाज होता, जो त्या तळागाळात गुलामगिरीत खचलेला होता, त्या समाजाला वर आणण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे की भीमजी के धम्म क्रांती से गुंजे उठा यही एक शोर की भाई चलो बुद्ध की ओर। जय भीम, जय लवजी, जय शिवराय। दादा, तुला सुद्धा कसं प्रेरित केलं त्याबद्दल थोडीशी माहिती सांग। आम्हाला काय नाही तेवढी माहिती, पण आम्ही असं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे बाप आहेत, बस याच्याविषयी दुसरं काही नाही। आम्ही याला सन्मान करतो आम्ही यांचा आणि मानतो भी। आम्हाला दुसरा देवघीव काय नाही, आमचा देवघीव हाच आहे बस। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजकालचं कसं आहे की आपण राजकीय कोणचं काय आपल्याला बोलायचं नाही, पण आपण काही राजकारणाच्या समजा काही राजकीय नेते असतील तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून काय शिकलं पाहिजे असं तुला वाटतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून त्या राजकीय नेत्याने समानता शिकली पाहिजेत, समभाव समानता असली पाहिजेत। आणि अजून सुद्धा या भारत देशामध्ये आमच्यासारखे मातंग समाजाचे शहराने जरी असले लोक, पण गाव खेडेपाडी सुद्धा काही लोक लाचार जीवन जगत आहेत, त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजेत। लोक म्हणतात की या देशातली जी जुन्या काळामध्ये 12 बोलतेदार होती, ती 12 बोलतेदारी अजून पण काही खेड्यामध्ये चालू आहे। ओके, तो त्यांचं म्हणणं आहे की ती बंद झाली पाहिजेत। हा, मग तो वारिक समाज असो, नावी समाज असो किंवा माते समाज असो, प्रत्येक काही खेड्यामध्ये अजून पण तशी गुलामगिरी आहे। ती गुलामगिरी मिटली पाहिजे समजा। हा, ती गुलामगिरी मिटली पाहिजेत। आम्ही तर शिक्षणाने मोठे झालो, पण जी आमच्यावर अजून सुद्धा तो पहिला अत्याचार होत होता तो फक्त दिसत नाही पण अजून सुद्धा मनामध्ये लोकांचा आमच्याविषयी मान सन्मान नाहीये समजा। ही सत्य गोष्ट आहे सर। बरोबर। सर, जुन्या काळामध्ये महिलांना चूल आणि मूल एवढा अधिकार होता, त्या देशामध्ये महिलांना मान सन्मान नव्हता, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाने आज महिलांना उच्च पदावर नेलेला आहे सर। जो समाज प्राण्याची शिकार करून खायचा त्या समाजातील महिला आज या देशाचे राष्ट्रपती आहे। बरोबर, बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत सर। पण सर, असे मग काही व्यक्ती आहेत जे मोठे पदावर जातात बाबासाहेबांना विसरून जातात सर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल देऊन इथल्या स्त्रियांना, महिलांना शिक्षणाचा आणि पोटगीचा अधिकार दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यामुळे आज जे काही महिला उच्च पदावर जात आहेत ते सर्व बाबासाहेबांचे उपकार आहेत कि एक महिला कभी किसी चर्च की पादरी बन नहीं सकती, एक महिला कभी मस्जिद की मौलाना बन नहीं सकती, लेकिन एक महिला राष्ट्रपति, पंतप्रधान, वकील, डॉक्टर, खासदार, आमदार होऊ शकते। ही सर्व ताकद भारतीय संविधानाची आहे सरांनी म्हटलं। तर भैयानं खूपच चांगली माहिती दिलेली आहे। तर हे व्हिडिओ करण्याचं मागचं कारण हे होतं की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही डीजे लावून असेल की नाचून असेल इथे साजरी आपण केलीच पाहिजे,
पण बाबासाहेबांनी आपल्याला काय शिकवण दिली, त्याची आपण काय प्रेरणा घेतो, महिलांसाठी त्यांनी काय काम केलं, आपल्या सर्व बहुजन समाजासाठी काय काम केलं, हे लक्षात घेऊन आपण प्रेरित झालो पाहिजे आणि आपण पण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. हे आमच्या व्हिडिओ करण्यामागचं कारण होतं. धन्यवाद.